नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सचिन अहिर यांनी पक्ष सोडला आणि आज ते बिनविरोध म्हणजे उद्धव ठाकरे यांना सोडून ते बिनविरोध विधान परिषदेचे उपसभापती बनले. तर मला बघायचं होतं की ठाकरे गटातनं साधारणपणे काय प्रतिक्रिया येतात. संजय राऊत काय बोलतात, श्री राज ठाकरे काय बोलतात. उद्धव ठाकरे अद्याप बोललेले नाही आहेत, आदित्य ठाकरे बोललेले आहेत, सुषमा अंधारे वगैरे सारखी मंडळी बरेच मुद्दे मांडत आहेत. सो मला असं दिसलं की या सगळ्या घडामोडीमध्ये फायनली संजय राऊत यांच्याकडनं एक शब्द आला आणि तो आहे आत्मपरीक्षणाची गरज. माझ्या मते शिवसेनेला अनेक पातळीवरती आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पण हे तर नीट लक्षात घेऊया की या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत काय घडतं आहे आणि त्याचं भवितव्य काय असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा आहे ज्याचा उल्लेख श्री राज ठाकरे यांनी केला. तर त्या सगळ्या संदर्भातलं हे विश्लेषण आता आपण बघतोय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या मते श्री राज ठाकरे हे राजकारणासाठी किती श्रम घेतात त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी अनेकांनी केलेली आहे. पण ते लॉजिकली बरोबर बोलतात. अनेक वेळेला त्यांच्या बोलण्यामध्ये भविष्याचा अंदाज पण असतो. सो त्यांनी आज राज्यातल्या या राजकारणाला म्हणजे पक्ष फटाफुटीला एका व्यक्तीला जबाबदार धरलं. मला असं वाटलं की ते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरतात की काय, पण त्यांनी श्री अमित शहा यांना जबाबदार धरलं. ते म्हणाले की जे बिहार आणि बंगालमध्ये झालं आहे ते महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि हा भाजपसाठी भविष्याचा इशारा आहे. तो इशारा काय आहे तर जे राजकारण ह्यापूर्वी कधीच झालं नाही तशा पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे. आजचा भाजप म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा भाजप आहे. उद्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी भाजपला याचं हे कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही आहे. काँग्रेस 70 वर्ष राहिलीच की सत्तेवरती. पण ज्या वेळेला हे दोघं राजकीय पटलावरती त्यांचा प्रभाव कमी होईल किंवा आणखी काही राजकीय कारणं असतील तर राज ठाकरे यांच्या मते या आत्ताच्या पक्ष फटाफुटीचा तोटा हा भाजपला पण होऊ शकतो. आज जे जे काही घडतं आहे महाराष्ट्रामध्ये ते सगळं भाजपबरोबर होईल. कारण एकनाथ शिंदे आज जे काही पक्ष फोडत आहेत ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्यावर फोडत आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की सध्या जे काही सुरू आहे ते पाहून मला महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीची चिंता वाटते की कुठं चाललं आहे महाराष्ट्र, काय पद्धतीचा संदेश आपण देतो आहे. मी राज ठाकरे यांच्या मताशी सहमत आहे. श्री देवेंद्र फडणवीस, श्री अमित शहा, श्री नरेंद्र मोदी ह्या सगळ्या प्रकरणातल्या भूमिका वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा अंतिमतः जे संजय राऊत म्हणाले की जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तो काळा असेल आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं नावही असेल. माझ्या मते जे 2019ला त्यांनी सुरुवात केली उद्धव ठाकरेंनी त्याची परिणिती इतकी भीषण महाराष्ट्राला नको असलेल्या अशा राजकीय वळणामध्ये होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. पण महाराष्ट्र अतिशय चुकीच्या दिशेनं चालला आहे असं आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं राज ठाकरे यांच्या मताशी मी का सहमत आहे तर हा आपला महाराष्ट्र नाही आहे. हे लोकांना आवडत नाही. कोणीतरी श्री एकनाथ शिंदे यांना जाऊन सांगायला हवं की ते ज्या पद्धतीनं पक्ष फोडत आहेत. म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की जो भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाचा गाभा आहे तो एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे स्वीकारला आहे. भाजप काय करते, जमेल त्यांना आपल्या पक्षात घ्या, ले लो, हजम कर लो, बाद में देखते हैं. आणि ते त्या राजकारणात यशस्वी झालेत. म्हणजे राजकारणाच्या आत्ताच्या नव्या परिभाषेची कल्पना जर ही असेल तर भाजपनं अनेक गणंग भनंग भ्रष्ट अयोग्य खरं तर ज्यांची जागा केवळ जेलमध्ये आहे अशा सगळ्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि त्या लोकांच्या जोरावरती ते देशाच्या तुम्ही महाराष्ट्रातून काही चेहरे आठवून बघा भाजपमध्ये आलेले तर त्या राजकारणात ते यशस्वी झालेत. आणि एकनाथ शिंदे यांना याची जाणीव आहे की भविष्यामध्ये त्यांची स्पर्धा ही भाजपबरोबरच असणार आहे. आणि म्हणून ते पण तेच करत आहेत. अगदी छोट्या छोट्या नेत्याला मला कोणीतरी सांगितलं की हल्ली एकनाथ शिंदे यांना भेटायला गेल्यानंतर ते बोलतात आणि मी म्हणालो अनेक वेळेला त्यांचा स्वभाव दिलदार आहे. कोणतीही बाब ते मनापासून करतात. महत्त्वाचं म्हणजे ते कष्ट करतात.
परवा म्हणजे कितीतरी वेळेला असं होतं की एकनाथ शिंदे यांना सातत्यानं सलाईन लावावं लागतं. मला तर त्यांच्या तब्येतीची काळजी पण वाटते. पण एकनाथ शिंदे हे हल्ली कोणालाही भेटायला गेले की ते म्हणतात, अरे लाव रे ओ रुमाल, आणा तो शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा गमछा आणि घाला यांच्या गळ्यात. हे असं राजकारण आहे. हे महाराष्ट्रासाठी नवीन राजकारण आहे आणि त्या राजकारणामुळं असं दिसतं आहे की या राजकारणामुळं महाराष्ट्र रसातळाला चालला आहे. जे काही घडतं आहे त्याचीच चर्चा आहे आणि हे जर नव्या पिढीसमोरचे आदर्श असतील तर हे आदर्श महाराष्ट्राचे आदर्श नाहीत. त्यामुळे राज ठाकरे जे बोलले त्यांच्याशी मी सहमत आहे. असं म्हणून सुद्धा विरोधी पक्ष किती स्वतः काम करतो. म्हणजे मला तर गंमत वाटते की TET सारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, नीट सारखा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, ह्या मुद्द्यावरती विरोधी पक्षाचं महाराष्ट्राअंतर्गत राजकारण काय? झिरो, बिग झिरो. दुसरा मुद्दा जो संजय राऊतांचा आहे आणि तो त्यांनी योग्य शब्द वापरला. खरं तर पक्ष आज ज्या पातळीवरती पोचला आहे त्याच्यामध्ये श्री संजय राऊत यांचा वाटा नाही असं कोण म्हणेल. अत्यंत आक्षेपार्ह भाषा, एक संपादक, एक पत्रकार असून सुद्धा सार्वजनिक संकेताला भंग करत केलेला सगळा सार्वजनिक वावर, तुम्ही बाळासाहेबांच्या भाषेत बोलत आहात असा जो संजय राऊत यांना वाटतं. मी संजय राऊतांच्या त्यांना एक मधल्या काळामध्ये गंभीर आजार झाला, म्हणजे एखाद्या माणसाचं कौतुक करावं ते किती. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले. ह्या सगळ्यानंतरसुद्धा ते ज्या हिरिरीनं शिवसेनेची बाजू मांडतायत, सल्यूट टू हिम. पण ते करतायत ती प्रत्येक कृती बरोबर नाही आहे. ते ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं ते आपल्याच पक्षातल्या मंडळींना टोकतायत हे बरोबर नाही आहे. म्हणजे आता हल्ली तर असं झालं की संजय राऊत आले म्हणजे त्यांनी परभणीमध्ये ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग केला नाही आहे बरोबर ते, किंवा ते रोज ज्या पद्धतीनं भाषा वापरत आहेत आणि हे मी किमान 100 वेळेला तर ह्याच्या आधी 2 वर्षात सांगितलेलं आहे. संजय राऊत यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवूनसुद्धा शिवसेनेची आजचा जो काही ऱ्हास झाला आहे त्यामागं त्या नेत्यांचा प्रचंड राजकीय स्वार्थ आणि मुळात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना उभा केली होती त्याच्यातच असलेला फ्लॉ की जो दीर्घकाळानंतर असा होणारच होता. उद्धव ठाकरे यांना तो बाळासाहेबांचा वारसा पुढं नेण्यामध्ये आलेलं अपयश. म्हणजे मला तर नेहमी वाटतं की 2019ला ज्यावेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धव ठाकरे यांनी केला त्यावेळेला त्यांनी ह्याचा विचार केला नाही की आपला मतदार कोण असेल भविष्यातला, आणि ते झाल्यानंतरसुद्धा ते कष्ट करण्यात कमी पडले हे वास्तव आहे. पण संजय राऊतांनी आज आत्मपरीक्षण हा जो शब्द वापरला तो वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये. संजय राऊतांनी असं म्हटलं आणि ते खरं आहे की सचिन अहिर यांना काय द्यायचं ठेवलं होतं. सचिन अहिर यांचा पराभव झाल्यानंतर ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदित्य ठाकरे करतात त्यांनी सचिन अहिर यांना सगळं दिलं. त्यांना पक्षाचा नेता केलं, त्यांच्याकडं पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचा चार्ज दिला, पक्षात त्यांना विधान परिषद दिली आणि त्यांच्या भावाला स्थान दिलं वगैरे वगैरे. पण मग तुम्ही चुकलात. तुम्हाला हे लक्षात नाही आलं की सचिन अहिर यांची पूर्व पार्श्वभूमी काय आहे. ते शरद पवारांना सोडून आले होते जेव्हा की शरद पवारांनी त्यांना महत्त्वाचं पद दिलं होतं. आता तुम्ही म्हणाल की मग सचिन अहिर यांना दोष द्यायचा का? माझ्या मते नाही. हल्लीच्या राजकारणामध्ये जो काही ट्रेंड तयार झाला आहे, कुठल्याही कार्यकर्त्याला पूर्वीसारखं श्रम करायचं नाही, समाज बदलला आहे. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं की जिथे संधी मिळेल मी तिथं जाईन. केवळ भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या मूळ विचाराचेच लोक असे आहेत की जो आपला विचार टिकवून आहेत, बाकीच्यांना विचाराशी वगैरे काही देणं घेणं नाही. आणि हेच ह्या प्रादेशिक पक्षाचं दुखणं आहे. आणि शरद पवारांच्या आजच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा इतका मोठा ऱ्हास होईल असं कोणाला वाटलं होतं का 10-15 वर्षापूर्वी? तो झाला कारण ती वैचारिक बांधणी नाहीच आहे. ज्यावेळेला 2019ला तुम्ही शिवसेनेचा विचार सोडला आणि नवीन हातात घेतला त्यावेळेला तुमची मूळची विचारधारा, नवीन विचारधारा काय आहे हे तुम्ही महाराष्ट्राला नाही पटवून देऊ शकलात. आणि म्हणून आज संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की ज्या सचिन अहिर यांना तुम्ही सगळं दिलं ते सचिन अहिर चालते झाले तर आत्मपरीक्षण करा. म्हणजेच काय? आत्मपरीक्षण करायचं ते आदित्य ठाकरेंनी, ते संजय राऊत करणार नाहीत किंवा उद्धव ठाकरे करणार नाहीत. जर इतकं सगळं दिलेली माणसं या पक्षाला सोडून जात असतील तर त्याचा सरळ अर्थ असा आहे की ठाकरे ब्रँड संपला आहे आणि त्या ब्रँडसोबत आपण बरोबर राहून आपल्या पदरात काही पडेल असं ज्यांना पदं मिळालेली आहेत त्याही माणसाला वाटत नाही. आणि त्यामुळं श्रीमती सुषमा अंधारे ज्या म्हणाल्या की आता तरी शिवसैनिकांना पदं द्या वगैरे, मला व्यापक प्रश्न असा पडला आहे
की आता तरी शिवसैनिकांना पदं द्या. मग राहिलेत कोण शिवसैनिक? कारण एक तर एकनाथ शिंदे यांच्याकडची दानत आणि त्यांच्याबरोबर असलेली सत्ता, त्यामुळं ते मुंबईमध्ये सुद्धा 20-22 नगरसेवक फोडतील याची चर्चा आहे. जे काल उद्धव ठाकरे यांच्या डायसवरती होते असे लोक उद्धव ठाकरे यांना कधीच सोडून जातील अशी चर्चा आहे. जे उद्धव ठाकरे यांचे आमदार आहेत ते कधीच सोडून जातील अशी चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या ह्या बोलण्याला काहीही अर्थ नाही की आमचं किती ओरबडून घेणार. आता हे सगळं सांगितल्यानंतर जर मला मी असं विचारलं, महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं राजकारण असंच चालेल का? माझ्या मते नाही. आता ही संधी आहे, घराच्या बाहेर पडा. समाजामधले अनेक असे लोक आहेत की ज्यांना भारतीय जनता पार्टीचा विचार आवडत नाही. समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना एकनाथ शिंदे यांचं राजकारण आवडत नाही. पण तुमच्याकडे नकारात्मकतेशिवाय काय आहे? आज जर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशी इन्फ्राची कामं केलेली ही वस्तुस्थिती आहे. देश पातळीवरती पण नरेंद्र मोदी यांनी अतिशय उत्तम पद्धतीच्या इन्फ्रा प्रोजेक्ट्स हात घातला आहे थँक्स टू नितीन गडकरी. ही वस्तुस्थिती आहे. जसे शरद पवारांचं कृषी क्षेत्रातलं कर्तृत्व अद्वितीय आहे. तर तुम्ही त्याला पर्याय काय देणार आहात? जसं 2014ला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांना गुजरात मॉडेलचा पर्याय दिला. तुम्ही काय पर्याय देणार आहात? तुम्हाला पर्याय द्यावा लागेल, कष्ट करावं लागेल. तो काळ गेला आहे की ज्या आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचं नीटचं आकलन नाही आहे, त्यांना जर तुम्ही नेता म्हणून थोपवणार असाल लोकांवरती, तर ती वेळ तो नेता म्हणून थोपवण्याची पद्धती आता सोडून दिली पाहिजे. खरं म्हणजे जे उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं की मी आता पक्षाचा प्रमुख म्हणून बाजू होतो आहे, तर ही ती योग्य वेळ आलेली आहे की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काही काळ बाजूला झालं पाहिजे आणि त्याने बघितलं पाहिजे की आपल्याशिवाय हा पक्ष काही नवीन विचारानं पुढे येऊ शकतो का. सो माझे मुद्दे हे आहे की या सगळ्या याच्यामध्ये ही ती वेळ आलेली आहे की ज्या वेळेला अनुसरून विरोधी पक्षाने स्वतःमध्ये प्रचंड बदल करावे लागतील. हे आत्मपरीक्षण वगैरे ठीक आहे, पण आता नवीन शिवसैनिक तयार करायचे